नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदी जैव तंत्रज्ञान अधिविभाग प्रमुख डॉक्टर ज्योती जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी कुलगुरू पदाच्या विशेष अधिकारांतर्गत डॉक्टर ज्योती जाधव यांची प्रभारी कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे। विद्यापीठाच्या 63 वर्षाच्या इतिहासात कुलगुरुपदी पहिल्यांदाच महिलेस संधी प्राप्त झालेली आहे। माजी कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाल दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपला होता। त्याचबरोबर कुलगुरू व 4 अधिष्ठाता यांचाही कार्यभार संपला होता। त्यामुळेच कुलगुरू नेमकं कोण होणार याबद्दल सर्वांना उत्सुकता लागली होती। कुलगुरू पदासाठी डॉक्टर ज्योती जाधव यांच्या नावाच्या शिफारसीस व्यवस्थापन परिषदेने संमती दिली आहे। कुलगुरू डॉक्टर गोसावी यांनी गुरुवारी सायंकाळी डॉक्टर ज्योती जाधव यांना कुलगुरूपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले। तसेच विद्यापीठ प्रशासनाकडूनही कुलपती कार्यालयासही कळवण्यात आलेले आहे। मित्रांनो, डॉक्टर ज्योती जाधव यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अधिष्ठाता म्हणूनही कार्यभार पाहिला आहे। संशोधक, कंत्राटी प्राध्यापक, वरिष्ठ प्रोफेसर, अधिष्ठाता ते कुलगुरू असा चढता आलेख त्यांच्या प्रगतीचा राहिला आहे। त्याचबरोबर जागतिक आघाडीच्या 2% संशोधकातही डॉक्टर ज्योती जाधव यांचा समावेश आहे। विद्यापीठात नियमित कुलगुरू नियुक्त होईपर्यंत त्यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाल असणार आहे। मित्रांनो, कुलगुरू पदासाठी डॉक्टर R.V. गुरव, प्राचार्य डॉक्टर V.M. पाटील, प्राचार्य डॉक्टर B.G. कनसे व डॉक्टर ज्योती जाधव यांच्या नावाचे प्रस्ताव अधिकार मंडळासमोर आले होते आणि यात डॉक्टर ज्योती जाधव यांच्या नावाच्या शिफारसीस व्यवस्थापन परिषदेने एकमताने संमती दिली आहे। त्यानुसार त्यांची प्रभारी कुलगुरू म्हणून निवड करण्यात आलेली आहे।